मुलांक 7 आहे, म्हणजे जन्मतारीख 7/16/25, या लोकांसाठी कसं आहे हे? यांच्यासाठी पण अँटी इयर आहे. तर ह्या लोकांचं ऑलरेडी काय होतं, एक आहे हा. यांना सूर्याची अँटी इयर असलं ना तर यांना सूर्याची एनर्जी भेटणार. 7 म्हणजे केतूच्या आधिपत्यात येतं ना हे लोक स्पिरिच्युअल असतात. ह्या वर्षीचं कसं सूर्याचं हे आहे, हे लोक ह्या वर्षी बिनधास्त राहणार, काही नसलं तरी शांत आपलं एकदम, मला काही नाहीये पण माझी शांतता खूप आहे. म्हणजे यांना माइंड स्पेस खूप भेटणार, बरं. माइंडने हे खूप डाऊन असणार. यांना एक हॅपीनेस कसा म्हणतो, आतूनच खुश. आपण एखादं वर्ष असं जातं की इन्कम पण नसते माणसाकडे किंवा तेवढं सॅटिस्फॅक्शन पण नसतं, पण लोक हॅपीनेस राहतात. तर ह्या वर्षी ह्या लोकांचा हॅपीनेस राहील. हेल्थ वाईज हे लोक कायमच थोडेसे दुबले असतात, कसं कमी जास्त अपडाऊन असतं यांचं. बरोबर. पण ह्या वर्षी ते जरी आजारी असले किंवा काही प्रॉब्लेम्स असला तरी खूप चांगले राहणार, रिलेशन यांचे बेटर होतील. पण यांनी ना कुणाचं मला यांचा एक सल्ला आहे ह्या 7 नंबरवाल्यांना, कारण सूर्याचं वर्ष चालू आहे ना, कुणी काही सांगतंय त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही शहानिशा करा की हे खरं आहे का, स्वतः तुम्ही त्याच्यात पडा की नाही यांनी सांगितलेलं तितकं खरं आहे का, तरच तुम्ही जज करा समोरच्या. बरोबर. तर त्याच्यातून तुमचे वाद कमी होतील. नाही तर तुम्ही जज केलं का तुमचे चांगले बिल्टअप झालेले रिलेशन पण मेंटेन खराब झालेले पण तुम्ही घालवून देऊ शकता, असं पण आहे. पैसा जपून वापरा ह्या वर्षी आणि आईची सेवा खूप करा, आई वडिलांची सेवा करा, ज्येष्ठ व्यक्तींची सेवा करा, गो सेवा करा, कुत्र्याला खाऊ घाला. म्हणजे कुत्र्याला इन द सेन्स की तुम्ही दर शनिवारी वगैरे घातलं पाहिजे. तसं तर प्राण्यांना खूप जपा तुम्ही, प्राण्यांना त्रास देऊ नका. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.